श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1141. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सनकादिक ऋषी आणि प्रभू रामचंद्र यांच्या भेटीचा कथाप्रसंग अभ्यासत होतो. सनकादिक मुनी प्रभू रामचंद्र हे एकांतामध्ये आहेत. केवळ आपली भावंड आणि हनुमंत ह्यांच्याच सोबत या उपवनात आहेत हे पाहून त्यांच्या दर्शनासाठी येतात. गोस्वामीजींनी सनकादिक मुनींचं रूप आणि स्वरूप या दोघांचंही वर्णन केलं आणि तत्पश्चात त्यांच्या अंतरंगाची स्थिती जी या रामकथेसाठी अत्यंत लालायित असते, जणू काही त्यांना त्या रामकथेच्या श्रवणाचं व्यसनच आहे, हे सांगत असताना गोस्वामीजी म्हणतात की हे सनकादिक मुनी अगस्ती मुनींच्याकडून रामकथा ऐकून त्यांच्या दर्शनासाठी आलेत. सज्जनो, या सूत्राच्या आधाराने आपण संत मुखातून रामकथा ऐकल्याची परिणिती काय होते, दर्शनाची ओढ अभिलाषा कशी एका जीवाच्या अंतरंगात उत्पन्न होते, त्याचं चिंतन बघितलं. प्रभू रामचंद्रांनी सनकादिकांचं स्वागत केलं, त्यांना साष्टांग दंडवत केला आणि आपल्या पीतवस्त्रावरती जमिनीवरती अंथरून त्यांना बसण्यासाठी म्हणून हे आसन प्रभू रामचंद्रांनी दिलेलं आहे. हनुमंत आणि प्रभू रामचंद्रांची सर्व भावंड सनकादिक मुनींना साष्टांग दंडवत करतात. प्रभू रामचंद्रांची ही अतुलनीय छबी सनकादिक एकटक पाहू लागतात. जणू काही डोळ्यांनी पापण्या देखील उघडझाप करणं सोडून दिलेलं आहे. प्रभू रामचंद्र देखील सनकादिक मुनींच्या समोर एकटक रहे निमेषन लावही, प्रभू कर जोरे सीस नवावही. प्रभू रामचंद्र हात जोडून नतमस्तक होऊन सनकादिक मुनींच्या समोर उभे आहेत. सज्जन हो, आपण इथून पुढील कथाभाग उर्वरित चौपायांच्या सोबत आजच्या चिंतनामध्ये घेऊयात. गोस्वामीजी गाऊ लागतात. सुनी प्रभु बचन हर्षि मुनि चारी, पुलकित तन स्तुति अनुसारी. जय भगवंत अनंत नामय, अनघ अनेक एक करुणामय. जय निर्गुण जय जय गुण सागर, सुख मंदिर सुंदर अतिनागर. जय इंदिरा रमन जय भूधर, अनुपम अनादि शोभाकर. ज्ञान निधान अमान मान प्रद, पावन सुजस पुराण वेद बद. तज्ञ कृतज्ञ अज्ञता भंजन, नाम अनेक अनाम निरंजन. सर्ब सर्वगत सर्व उरालय, बससी सदा हम कहूँ परिपालय. द्वंद्व विपति भव फंद विभंजय, रुधि बसी राम काम मदगंजय. परमानंद कृपायतन मन परिपूरन काम, प्रेम भगति अन पायनी देहु हमहि श्री राम. सियावर रामचंद्र
प्रिय हो. प्रभू रामचंद्रांनी अंथरलेल्या या पीतवस्त्रावरती सनकादिक मुनी आसनस्थ झालेले आहेत. प्रभू रामचंद्रांच्याकडे एकटक पापणी न हलवता ते नित्य त्यांचं दर्शन घेत आहेत. प्रभू रामचंद्र देखील हात जोडून या सनकादिक मुनींच्या समोर नतमस्तक झालेले आहेत. आणि गोस्वामीजी या प्रसंगाचं वर्णन करताना म्हणतायत की तिनकै दसा देखी रघुबीरा स्त्रवत नयन जल पुलक शरीरा कर गही प्रभु मुनि बर बैठारे परम मनोहर बचन उचारे. प्रभु रामचंद्र जेव्हा या सनकादिक ऋषींचं प्रेम आपल्या हृदयामध्ये अनुभवू लागतात, तेव्हा ते देखील स्वतः हात जोडून या सनकादिक मुनींच्या समोर नतमस्तक झालेले आहेत. रामाच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागलेले आहेत. त्यांचं शरीर पुलकित झालेलं आहे. प्रभूंनी हात धरून श्रेष्ठ मुनींना बसवलेलं आहे आणि त्यांच्याशी परम मनोहर असा संवाद करायला सुरुवात केलेली आहे. सज्जनो, प्रभू रामचंद्रांची ही अशी अवस्था या सनकादिक मुनींच्या दर्शनातून झालेली आहे. मला आठवतं, बऱ्याच वर्षापासून मी एक कथा नेहमी जी माझ्या बाबतीत घडली आणि आता ती आपल्या देशामध्ये देखील आपल्याला अनेक ठिकाणी शॉपिंग मॉल्समध्ये बघायला मिळते. मला आठवतं, बऱ्याच 10-15 वर्षापूर्वी मी दुबईला गेलो होतो आणि तिथं एका आरशाच्या दालनामध्ये पहिल्यांदाच मला ती गोष्ट बघायला मिळाली की पारा गेलेले आरसे होते बघा तिथं. ज्या आरशांमध्ये आपल्या स्वतःचीच प्रतिमा जेव्हा जेव्हा आपण बघायला जायचो तेव्हा हसून हसून पुरेवाट व्हायची. कारण एखाद्या आरशामध्ये आपण अत्यंत मोठे दिसायचो, तर एखाद्या आरशामध्ये चेंडू सारखे लहान होऊन जायचो. एखाद्या आरशामध्ये आपला चेहराच मोठा दिसायचा, तर एखाद्या आरशामध्ये आपली इतर देहयष्टी ही विचित्र दिसायची. जणू काही महादेवाच्या वरातीमध्ये नाचणारे गण कसे असतील तशी या पारा गेलेल्या आरशांमध्ये आपली स्वतःचीच प्रतिमा निहाळता निहाळता हसून हसून आपली पुरेवाट व्हायची. असं करता करता शेवटी एक आरसा असायचा की ज्याच्यामध्ये पारा हा व्यवस्थित असायचा आणि मग तिथं तुम्हाला तुमचं रूप पाहायला मिळाल्यानंतर मनुष्य स्वाभाविकपणे काही क्षण का होईना त्या आरशासमोर थांबायचा. आपण सुस्थितीत आहोत याचा तर आनंद असायचाच, त्याचप्रमाणे आपल्या स्वतःची प्रतिमा किती छान आहे याचा त्यालाच स्वतःला आनंद यायचा. सज्जनो, हे उदाहरण मी आज आपल्याला परत एकदा सांगतो. याचं कारण संत आणि भगवंत म्हणजे आरसा आणि बिंब असा सिद्धांत आहे. प्रभू रामचंद्र जे सर्वांच्या अंतरंगामध्ये वास करतात, ते देखील स्वतःचं रूप आमच्या हृदयामध्ये पाहू इच्छितात. परंतु मलिन चित्ताची आम्ही मंडळी, त्यामुळं आमच्या चित्तामध्ये प्रभू रामचंद्राला देखील स्वतःचं रूप नीट बघता येत नाही. जसं आपली अवस्था त्या पारा गेलेल्या आरशासमोर होती, तशीच या निर्गुण निराकार ब्रह्माला देखील स्वतःचं रूप कोणाच्या तरी चित्तामध्ये पाहताना त्याच्या मनाची देखील अवस्था तशीच होऊन जाते. आणि मग जसा त्या आरशाच्या दालनात शेवटचा आरसा असायचा की ज्याच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित असायचं आणि मग तिथं जसे आपण थबकून जायचो, त्याप्रमाणे सज्जनो, संत हृदय, संत चित्त हा असा आरसा आहे की ज्यामध्ये भगवंत आपल्या स्वतःचं प्रतिबिंब पाहतो आणि स्वतःच्याच प्रेमामध्ये पडतो की अरे मी इतका सुंदर आहे, मग हे माझं रूप सर्वांमध्ये मला का बरं दिसत नाही. आणि त्याच्या लक्षात येतं की अशा निर्मळ चित्ताची, निर्मळ हृदयाची प्राप्ती होणं हे या भूलोकावरती अत्यंत अवघड आहे. सनकादिक मुनींसारखे संत जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या समोर येऊन बसतात, ते देह नाही, प्रत्यक्ष या चित्ताची शुद्ध रूपाची असलेली प्रतिबिंबाची अवस्था आहे. आणि अशा या आरशामध्ये प्रभू रामचंद्र स्वतःला पाहताना जणू काही स्तंभित होऊन जातात. आपलं हे रूप
या संत हृदयामध्ये अनुभवताना हात जोडून प्रभू रामचंद्र नतमस्तक झालेले आहेत आणि त्यांची ही प्रेम विव्हळ दशा प्रभू रामचंद्रांच्या देखील नेत्रामध्ये अश्रू आणत आहे. तिन कै दसा देखी रघुबीरा स्त्रवत नयन जल पुलक शरीरा. सजनो, संतांच्याकडून आम्हाला जर काही शिकायचं असेल तर त्यांनी केलेली उत्कट भगवत भक्ती शिकावी. संताचं आपण इतर वैभव बघण्यापेक्षा त्याच्या भक्तीचं असलेलं हे वैभव आपल्या हृदयामध्ये साठवून घ्यावं. तो ज्या उत्कटतेने रामाला आळवत असतो, त्याचं ज्या पद्धतीने भजन करत असतो, त्याचं नामस्मरण करत असतो, त्याच्या प्रत्येक श्वासामध्ये जसा तो भगवंत भरलेला असतो, हेच या संताचं वैभव. श्री महाराज म्हणायचे ना की रामाला आपण इतकं मनापासून आळवावं की आळवता आळवता आपल्या डोळ्यामध्ये पाणी यावं आणि आपल्या डोळ्यात पाणी आलं की रामाच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येतं. सज्जनो, रामराया हा खऱ्या अर्थाने आमच्या चित्ताचं जणू प्रतिबिंबच आहे. श्री महाराज जेव्हा सगुणामध्ये गोंदवल्याला रामाला आळवायचे तेव्हा रामराया देखील त्यांच्या भजनामध्ये अनेकदा आनंदित होऊन आपल्या हातातला बाण उडवून आपला आनंद व्यक्त करायचा. श्री महाराजांच्या दुःखात आपलं दुःख व्यक्त करायचा, त्यांच्या विरहामध्ये रडायचा, त्यांच्या देहव्याधीमध्ये त्याच्या डोळ्याला अश्रू यायचे. सजनो, हे सगळं काय आहे? हे या सगुण भक्तीचं उत्कट संत चरित्रातलं दर्शन आहे. आणि त्यामुळं सनकादिक मुनींच्या अंतरंगामध्ये असलेला भाव हा जणू काही रामरायाच्या डोळ्यांमधून पाझरू लागलेला आहे. बघा, जो राम अयोध्येचा त्याग करताना स्थितप्रज्ञ राहतोय, जो राम सीतेला देखील त्यागताना कुठलाही किंतु परंतु मनामध्ये आणत नाही, तोच राम संतांच्या दर्शनाने मात्र आज प्रेम विवळ होऊन गेलेला आहे. त्याच्या नेत्रातून प्रेमाश्रूंची धार लागलेली आहे. खरोखर सज्जन हो, अत्यंत शुद्ध चित्त असणं, परम सरळ वाणी असणं आणि भगवंतावरती अकारण प्रेम करण्याची कला असणं, याचंच नाव संत आहे. आणि असं हृदय हे आजच्या कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने प्राप्त होणं, त्याचं दर्शन होणं हे दुराप असतं. त्यामुळंच आज तो राम हा मूर्ती रूपात राहतो. आज तो राम श्री महाराजांच्या प्रमाणे आपल्या हृदयामधला आनंद दुःख व्यक्त करू शकत नाही. याचं कारण आमची हृदयच पाषाण झालेली आहेत. मूर्ती पाषाण नाही, मूर्ती जिवंतच आहे. परंतु जसं एखादा राजा, त्याला जी कला असते की तो जिथं हात लावेल त्याचं सोनं होत असतं, त्याप्रमाणे तो आपल्या मुलीच्याच डोक्यावरती एकदा हात ठेवतो आणि ती मुलगी सोन्याची होऊन जाते. सज्जनो, त्याप्रमाणे आज या दृश्य जगातल्या सोन्या नाण्यामध्ये आमचं मन असं काही हरवून गेलंय की आम्ही सोन्याची मंदिरं बांधतोय, त्याचा उत्तम डामडौल आम्ही दाखवतोय, परंतु हृदयामध्ये सोन्यासारखी भक्ती मात्र जतन करू शकत नाहीये. सनकादिक मुनींची ही अवस्था प्रभू रामचंद्रांना प्रेम विव्हळ करून गेलेली आहे. त्यांच्या नेत्रातून जल वाहू लागलं, त्यांचं शरीर पुलकित झालेलं आहे. आणि भगवंताला जेव्हा जेव्हा असं परम प्रेम ज्या ज्या व्यक्तींच्या विषयी रामायणामध्ये आलेले, रामाने त्यांना एकच केलं की त्यांच्या हाताला धरून आपल्या अत्यंत जवळ त्यांना बसवून घेतलेलं आहे. कोणाकोणाला जवळ बसवून घेतलेलं आहे रामरायाने? थोडा गृहपाठ देखील करायला हवा, होय की नाही? मी देखील तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे आणि त्यामुळं तुमच्याशी संवाद करत असताना मी देखील मनामध्ये लगेच या प्रश्नाचं उत्तर शोधू लागतो की कुठं कुठं रामाने कोणाकोणाला आपल्या जवळ बसवून घेतलंय. निषादाला मला वाटतं 2 वेळेला हे सद्भाग्य मिळालंय. सर्वात पहिल्यांदा जेव्हा रामराया वनात जायला निघाला तिथं, आणि दुसरं लंकाकांडाच्या शेवटच्या दोह्यामध्ये निषाद राजाला रामाने जवळ बसवून घेतलं. भरताच्या विषयी तर बोलायलाच नको. भरताला हृदयाशी लावलंय, आपल्या हाताने आपल्या शेजारी त्याला बसवून घेतलेलं आहे.
मारुती रायाला सुंदरकांडामध्ये करगही परम निकट बैठावा. बिभीषणाला देखील प्रभू रामचंद्रांनी आपल्या जवळ बसवून घेतलं. दीन बचन सुनी प्रभू मन भावा, अति विसाल गही हृदय लगावा. आणि मग जेव्हा अनुज सहित मिली ढीग बैठारी, अशा पद्धतीने गोस्वामीजींनी विभीषणाला देखील ते सद्भाग्य रामाने दिलेलं आहे. अंगदाला दिलेलं आहे. जेव्हा लंकाकांडात अंगद पुरुषार्थ करून परत येतो तेव्हा अंगदाला देखील तेच प्रेम रामाने दिलेलं आहे. माझं जर कुठं चुकत असेल, कारण हे सगळं उत्स्फूर्त चिंतन असतं, एखादा संदर्भ हृदयामधून येतो, परंतु कदाचित ती माझी भावविश्वाची देखील अवस्था असू शकते. आपण देखील अभ्यास करा. एखादी कुठली सुटलेली जागा असेल तर ती आपण भरून काढा, परंतु हो, त्याही पेक्षा मनामध्ये हा विचार यायला पाहिजे की मी रामाची कशी उत्कट भक्ती या आयुष्यात करू की जेणेकरून तो राम देखील मला करगही परम निकट बैठावा अशा पद्धतीने आपल्या शेजारी बसून घेईल. खरोखर जीवनामधलं सगळ्यात मोठं सद्भाग्य आहे ना की रामरायाने आपला हात हातात घेऊन आपल्या जवळ बसवावं, विचारावं, आपल्याला आपली पृच्छा करावी, त्याच्या स्पर्शाचं प्रेम द्यावं, त्याच्या नेत्रांमधून वाहणारं हे सुंदर अश्रुरूपी प्रेम, त्याचं दर्शन आपल्याला व्हावं. सज्जनो, हीच तहान असते संतांना, त्यासाठी त्यांची ही धडपड चाललेली असते. अशा श्री रामाने सनकादिक मुनींना आपल्या जवळ बसवून घेतलं आणि त्यांच्याशी संवाद करायला सुरुवात केलेली आहे. रामाने ज्यांना ज्यांना आपल्या जवळ बसवून घेतलं त्यांचा हात हातामध्ये घेऊन राम त्यांच्याशी संवाद देखील करतो. कारण प्रेम व्यक्त करण्याचे हे वेगवेगळे मार्ग आहेत आणि राम ज्याच्यावरती प्रेम करतो ना, तो इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या जीवाला आपलं जणू काही सर्वस्व देऊन टाकतो. सनकादिक मुनींना देखील प्रभू रामचंद्रांनी जवळ बसवलं आणि त्यांच्याशी संवाद करायला सुरुवात केली आहे. राम आपल्या अंतरंगातला भाव सनकादिकांना सांगतोय. आज धन्य मैं सुनहु मुनीसा, तुमरे दरस जाही अघ खीसा. सनकादिक मुनींचं दर्शन होऊन रामाला देखील अंतरंगामध्ये धन्यता वाटावी. हे संत दर्शनाचं महात्म्य आहे जे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपल्या वाणीने सांगतायत. अजूनही काही दिवसातच आपण संत आणि असंत याच्यामधला प्रभू रामचंद्रांनी सांगितलेला भेद, संतांची लक्षणं, असंत कसा असतो याचं वर्णन अत्यंत विस्ताराने ऐकणार आहोतच. संत महात्म्य प्रभू रामचंद्र वारंवार गातात. अरण्यकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये नारद मुनींनी देखील संतांची लक्षणं रामाला विचारली आणि तेव्हा 49 प्रकारची का 56 प्रकारची, मला आठवत नाही, 56 लक्षणं संतांचे गुणधर्म रामाने नारद मुनींना सांगितलेले आहेत. संतांच्या विषयी रामाच्या अंतःकरणामधला हा भाव आहे की तो आपल्या हृदयामध्ये त्यांच्या दर्शनाने धन्यता मानतोय. तुमरे दरस जाही अघ खीसा, आपल्या दर्शनाने सारे पाप नष्ट होऊन जाते. आता खरं तर राम हा जो विप्रधेनु सुर संत हित, असा हा राम स्वतःच्या देहाला कसं धारण करतोय? निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार. जो मायातीत आहे, जो कुठल्या कर्माने बांधलेला आहे म्हणून पुन्हा जन्माला आलेला नाही, स्वइच्छेने आलाय, ज्याला कुठल्याही पद्धतीचं पाप देखील या कर्मामध्ये बांधून पुन्हा देह धारण करायला लावत नाही, असा राम देखील संतांच्या दर्शनाच्या आधाराने म्हणतोय की तुमरे दरस जाही अघ खीसा. तुमच्या दर्शनाने सारे पाप नष्ट होऊन जाते. कुठलं पाप झालं असेल हो रामाच्या हातून? काय वाटतं आपल्याला? सज्जनो, आपल्याकडे देखील आपण एखादी नवीन इमारत बांधली की जेव्हा वास्तू शांत करायला बसतो तेव्हा गुरुजी आपल्याला एक गोष्ट करायला सांगतात की ही बिल्डिंग बांधत असताना, इथं उत्खनन करत असताना अनेक सूक्ष्म जीव, मुंगी, कृमी, कीटक, त्यांची कदाचित वारुळं
ही या खड्ड्यांच्या मध्ये खणताना नष्ट झाली असतील, त्यांच्यामध्ये या बिचाऱ्या अनेक कृमी कीटकांना आपला देह सोडावा लागला असेल, ते पाप या कर्माचं आहेच. आणि त्यामुळं आपण या सगळ्या कृमी कीटकांच्या साठी देखील क्षमा याचना करून वास्तू शांत करत असतो. रामाने देखील हे स्वतः देह स्वतःच्या इच्छेने निर्माण केला, परंतु त्याला देखील अनेक पद्धतीने युद्ध लढावी लागली. त्याच्यामध्ये कदाचित काही राक्षस जे केवळ रावणाच्या बाजूनी आहेत म्हणून त्यांचा वध देखील करावा लागला. सुग्रीव बाली प्रसंगामध्ये बालीला देखील रामाने एका बाणाने मारलं, परंतु त्यामध्ये बाली हा खरंच मृत्यूदंडासाठी योग्य होता की नाही, हा विचार आपल्या मनाला देखील कुठेतरी स्पर्शून जातो. सज्जनो, त्यामुळे भगवंत जरी झाला तरी या कर्माचं लचांड, त्याचे संस्कार हे आपल्या मागे राहतातच. मग यावरती उपाय काय? जर भगवंत हा या कर्माच्या असलेल्या छोट्याशा अत्यंत पुसटशा अशा कर्म संस्कारांना देखील नाहीसं करण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर मग आमच्यासारख्या सामान्य जीवांची काय अवस्था आहे? काय करावं आम्ही त्यासाठी? एकच गोष्ट आहे सज्जनो, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. संताचं जाऊन दर्शन घ्यावं, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं, आपल्या झालेल्या सर्व अपराधांची आपण कबुली द्यावी, निवेदन द्यावं आणि आपल्या या चुकांच्या साठी त्यांच्या चरणी आपण क्षमा याचना करावी. बस तेवढी एकच गोष्ट आहे. संत तुमच्या सर्व पापांच्या समवेत तुम्हाला स्वीकारतात. आपण म्हणाल मग ते पाप जातं कुठं? श्री महाराज म्हणायचे ना, शिंच माझं हे पोट का वाढत चाललंय बाबा, मी तर काही खातही नाही विशेष. आणि मग स्वतःच म्हणायचे की सगळ्यांची पाप स्वीकारता स्वीकारता हे पोट वाढू लागलंय. सज्जनो, सद्गुरू होणं, संत होणं हे प्रत्येकाला कधी कधी आनंददायक वाटतं की अरे वा, किती मान मिळतो, सन्मान मिळतो. परंतु संताला तुमची पाप खावी लागतात सज्जनो, आणि ते पाप तुमचं भोगून हा संत संपवतो. म्हणजे त्याची साधना, त्याची असलेली अवस्था ही किती विलक्षण असेल याचा आपण विचारच केलेला बरा. अशा या संताच्या दर्शनाचा एक साधा उपाय या कलियुगामध्ये आहे. श्री महाराजांचं आपण नित्य स्मरण करावं आणि त्यांच्या चरणी आपण आपल्या या हृदयामधला भाव नित्य निवेदन करावा. आणि आपण पुन्हा निदान असा अपराध करणार नाही याचा विवेक, याचं तारतम्य आपल्या हृदयामध्ये अखंड बाळगावं. श्री महाराज केवळ त्यांच्या कृपा कटाक्षाने तुम्हाला पापमुक्त करून टाकतात, हा विश्वास बाळगा. जिथं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देखील या असलेल्या आपल्या चरित्रातली ही पुसटशी किनार संत दर्शनाच्या आधाराने संपवतायत. सज्जनो, मग तुमच्या आणि आमच्या हृदयामधला देखील या पापांचा भार श्री महाराजांच्याकडे नाही का जाणार? निश्चित जाणार. गरज आहे विश्वासाची, श्रद्धेची. जसं गंगा जलामध्ये स्नान केल्यानंतर आम्ही पापमुक्त होतोच होतो, परंतु हे ज्याच्या त्याच्या विश्वासावरती अवलंबून आहे. तसं संत दर्शनाने देखील आम्ही अघमुक्त होतोच, परंतु तो भाव तुम्ही तुमच्या हृदयामध्ये निष्ठेच्या आधाराने जतन केला पाहिजे. प्रभू रामचंद्र स्वतः या सत्संगाची महती गातात आणि म्हणतात की परंतु अशा अधिकारी संताची प्राप्ती होणं, त्याचा संग मिळणं, त्याच्या असलेल्या तत्वाप्रमाणे जीवन जगण्यासाठी समर्पित होणं हे अत्यंत दुर्मिळ आहे बरं का. बडे भाग पाईब सतसंगा, बिनही प्रयास हो ही भवभंगा. या कलियुगामध्ये जिथं बुद्धिभेद हा आमचा स्वभावच झालेला आहे, तिथे विश्वास, श्रद्धा या सगळ्या गोष्टी या नित्य डळमळीत होत राहतात सज्जनो.
मी नेहमी संताचा संग, याचा अर्थ त्याच्या केवळ देहाची साथ एवढ्यापुरता तो विषय मर्यादित ठेवत नाही. ज्या तत्वामध्ये संत राहतो तिथं आपण आपलं मन ठेवता येणं, याचं नाव खरा सत्संग आहे. तो सत्संग साधण्यासाठी जीवाच्या अंतरंगामध्ये अपार निष्ठा लागते, दृढ श्रद्धा लागते. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही होतंय ते श्री महाराजांच्या, माझ्या सद्गुरूच्या इच्छेने होतंय आणि ते योग्यच आहे, ही दृढ भक्ती आपल्या हृदयामध्ये जतन करता येणं, हा खऱ्या अर्थाने सत्संग आहे. आणि तसा सत्संग मोठ्या भाग्याने प्राप्त होतो. परवा सज्जनगडला गेलो होतो तेव्हा तिथं आता नवीन ते चित्रदालन झालेलं आहे बघा, फार सुंदर आहे. त्यामध्ये समर्थांच्या अंगात आलेला तो ब्रह्मपिसा आणि त्यावेळेला सगळ्या त्यांच्या शिष्यांची झालेली घाबरगुंडी, याचं फार सुंदर चित्र बघायला मिळालं. हातामध्ये तलवार घेऊन, जटा या सर्व दृष्टीने उघडलेल्या आहेत आणि समर्थांचे डोळे लालबुंद झालेले आहेत. असे हा ब्रह्मपिसा संचारलेले समर्थ हातामध्ये तलवार घेऊन शिष्यांच्या मागे धावतायत आणि प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी धावतोय. अशा वेळेला कल्याण स्वामी हात जोडून, मान खाली घालून समर्थांच्या समोर उभे आहेत. काय अद्भुत निष्ठा आहे कल्याण स्वामींची. ही आहे सज्जनो सत्संगाची प्राप्ती, जी विना परिश्रम एखाद्या जीवाला कशी बरं मिळेल. त्यामुळे ही अत्यंत दुर्लभ आहे. संत मिळाला, त्याची साथ मिळाली, परंतु त्याचा संग मिळवण्यासाठी जीवाच्या अंतरंगामध्ये जी दृढ भक्ती लागते ती अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून सत्संगती दुर्लभ आहे. परंतु ज्याला अशी सत्संगती मिळाली, गोस्वामीजी म्हणतात, विना परिश्रम जन्म मृत्यूचं चक्र त्याचं नष्ट होऊन जातं. त्याला आणखीन वेगळी साधना करावी लागत नाही. असो सद्गुरु चरणी अनन्यता, मग तुझं कायेसे रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नये. समर्थ शुद्ध ज्ञानामध्ये आपल्याला सांगतात की हे आत्मनिवेदन फार अवघड आहे, परंतु आत्मनिवेदन करण्याचा एक अतिशय साधा सोपा मार्ग आहे की आपल्या गुरुच्या चरणांना कुठल्याही परिस्थितीत सोडायचं नाही. तेवढं तू कर, बाकी तुला काहीच करायची गरज नाही, असं प्रत्यक्ष जेव्हा समर्थ सांगतात, सज्जनो तोच हा मार्ग आहे दृढ भक्तीचा. आपण आपल्या गुरुला घट्ट धरून राहावं. आपल्या आयुष्यात असलेल्या अनुकूलतेमध्ये, प्रतिकूलतेमध्ये त्याच्या इच्छेला आपण नित्य प्राधान्य देत आपण त्याच्या चरणांशी आपलं हे मस्तक नित्य ठेवावं. मला वाटतं आपण आपल्या स्वधर्माचं आचरण करत असताना आणखीन वेगळं कुठलंही साधन तुम्हाला या भवरोगामधून सुटण्यासाठी करण्याची गरज नाही. विना परिश्रम तुम्ही जन्म मृत्यूचं चक्र ओलांडून जाता. गोस्वामी त्यामुळे म्हणतात की संत संग अपवर्ग कर, कामी भव कर पंथ. चॉईस आहे तुमच्याकडं, काय करायचंय. संतांचा संग केला तर मोक्षाचा, हा या भवबंधनामधून सुटण्याचा मार्ग सहजपणे प्राप्त होतो. आणि एखाद्या विषयी कामी पुरुषाचा जर संग तुम्ही आपल्या जीवनात केला तर तो संगच तुमच्या जन्म मृत्यूचं बंधन ठरतो. आणि त्यामुळे संत, कवी, पंडित, तसंच वेद, पुराण आणि सद्ग्रंथ हे सगळं काही सत्संगतीचं महत्व सांगतात. पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी देखील मोक्ष प्राप्तीच्या रहस्याचं राजद्वार सत्संगतीमधून दिलेलं आहे. ज्याला हा मोक्ष हवाय त्याला सत्संगतीसारखा साधा सोपा उपाय नाही. आणि त्यामुळं सत्संगती ही संत जाणतात, कवी जाणतात, पंडित जाणतात, वेद पुराण देखील याच मताला धरून आपली विधानं सांगतात. आणि सर्व संतांनी लिहिलेले सद्ग्रंथ देखील पुन्हा 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 आम्हाला सद्गुरूला शरण जाऊन त्याच्या चरणांना घट्ट धरून राहा हाच बोध देतात. सज्जनो, अशी ही विलक्षण सत्संगती
ती ज्याने आपल्या जीवनात प्राप्त केली आणि आयुष्यभर टिकवली, तो विनाश परिश्रम या जन्ममृत्यूच्या चक्राला भेदून जातो, असा प्रत्यक्ष निर्वाळा आपल्याला प्रभू रामचंद्र देत आहेत. आता सनकादिक मुनींनी केलेला जय जयकार, खरं तर आपण त्याच्या उपायांचं आज गायन केलं, परंतु त्यामध्ये प्रवेश करू शकलो नाही. त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.